माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। काल देखील पैसे आल्या सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळालेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होत आहेत 4,500 रुपये। आणि ज्या महिलांना 4,500 रुपये आणखीनही आलेले नाहीत त्यांना पैसे कधीपर्यंत मिळतील, ज्यांना या अगोदर 3,000 आलेले होते त्यांना कधी मिळणार आहेत। त्याचबरोबर या खात्यामध्ये लाडकी बहीण महिलांच्या खात्यामध्ये 6,000 आलेले आहेत। होय, 6,000 आलेले आहेत। या 6,000 संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत। तुम्हाला 6,000 आलेला स्क्रीनशॉट देखील दाखवण्यात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। नक्कीच महिलांसाठी ही खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी नक्की आपलं चॅनल सबस्क्राइब करा। योजनेच्या लेटेस्ट अपडेट आणि सरकारी योजनांच्या नवीन अपडेट आणि सर्व माहिती जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे। चला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेच्या या मोठ्या अपडेटला। अगोदर पहा, हे जे 4,500 रुपये महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहेत, याला सुरुवात कालपासून झालेली आहे। म्हणजेच 25 सप्टेंबरपासून सकाळी 9 वाजल्यापासून हे पैसे तुमच्या अकाउंटला आलेले आहेत। आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे या संदर्भात देखील आपण माहिती पाहूया। लाडकी बहीण योजनेचे हे 4,500 रुपये कुणाला मिळालेले आहेत, तर ज्या महिलांनी ऑगस्ट एंडिंगपर्यंत फॉर्म भरलेला होता, जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना, ऑगस्ट एंडिंगपर्यंत ज्या महिलांचा फॉर्म मंजूर होता अशा महिलांना हे 4,500 रुपये मिळालेले आहेत। तुम्ही म्हणाल दोन म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 2च महिने आहेत यामध्ये, आणि हे 4,500 रुपये कसं काय मिळालेले आहेत त्यांना? महिने तर 2च आहेत, जुलै आणि ऑगस्टचा, पण सरकारकडून सप्टेंबरचे पैसे देखील त्यांना एकत्रितरित्या देण्यात आलेले आहेत। म्हणजे जुलैचे 1,500, त्याचबरोबर ऑगस्टचे 1,500 आणि सप्टेंबरचे 1,500 अशा प्रकारे एकूण 3 महिन्यांचे पैसे जे आहेत ते त्यांच्या अकाउंटला 4,500 रुपये क्रेडिट करण्यात आलेले आहेत। आता हे 4,500 रुपये सर्व महिलांना मिळणार आहेत। ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना हे 4,500 मिळतील। आणि ज्या महिलांनी या अगोदर 3,000 घेतलेले आहेत त्या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत। त्या संदर्भातही आपण जाणून घेऊया। तुम्ही म्हणत असाल की स्क्रीनवरती तुम्ही 6,000 अकाउंटमध्ये आले असं टाकलेलं आहे, तर होय, सरकारकडून 6,000 आलेले आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे। अगोदर या 3,000 संदर्भात माहिती पाहूया। तर हे 3,000 2 महिन्यांचे पैसे महिलांना एकत्रित आलेले आहेत। ऑगस्ट एंडिंगपर्यंत ज्यांचा फॉर्म मंजूर आहे त्यांना हे पैसे पहिल्या टप्प्यातील वितरणामध्ये मिळालेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील महिलांना पैसे मिळालेले आहेत। नागपूर इथं जो दुसरा निधी वितरणाचा कार्यक्रम झाला मध्ये महिलांना दुसऱ्या टप्प्यातील 2 महिन्यांचे पैसे म्हणजे 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला क्रेडिट करण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्यांना 3,000 मिळाले 2 महिन्यांचे। आणि आता या अगोदर 3,000 घेतलेल्या महिलांना परत आता 1,500चा तिसरा हप्ता जो आहे तो मिळणार आहे। या तिसऱ्या हप्त्याची महिला खूप दिवसापासून वाट पाहत होत्या। अगोदर 14 तारखेपर्यंत हे पैसे मिळतील असं सांगण्यात आलेलं, परंतु पहा पुन्हा 17 ते 19 दरम्यान हे पैसे महिलांच्या अकाउंटला येतील असं सांगण्यात आलं, पण ना 14ला आले, 15ला आले, ना 16ला आले, ना 17ला आले, ना 18ला आले। आता हे पैसे आलेले आहेत। 25 तारखेपासून हे पैसे महिलांना यायला सुरुवात झालेली आहे। आदिती तटकरे मॅडमनं सांगितलं होतं की 29 सप्टेंबरला सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत, पण 29 सप्टेंबरच्या अगोदरच महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता 29 सप्टेंबरपर्यंत ज्या सर्व राहिलेल्या माझ्या बहिणी आहेत, ज्या माता भगिनी आहेत, त्या सर्व माझ्या महिलांना हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे आहेत जे सरकारच्या माध्यमातून म्हणजेच DBT अंतर्गत त्यांना पैसे मिळणार आहेत। पण बऱ्याच अशा लेडीज आहेत ज्यांनी ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता, त्यांचा फॉर्म मंजूर देखील आहे, अप्रूव्ह देखील आहे, पण त्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत। ना जुलैचे आले, ना ऑगस्टचे आले, ना सप्टेंबरचे आले, कोणत्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत। त्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, बऱ्याच अशा माझ्या बहिणी आहेत ज्यांना माहीतच नाही की आता पुढं काय करायचं आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं आधार DBT लिंक आहे का चेक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे। ते तुम्ही
यूट्यूबवरती सर्च करून देखील तुम्ही पाहू शकता की कसं चेक करायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला आधार DBT लिंक असणं गरजेचं आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही चेक करा तुमचं बँक सेडिंग स्टेटस काय दाखवत आहे। जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येतील, इनॅक्टिव्ह असेल तर ते तुम्हाला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। DBTच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारकडून पैसे तुम्हाला देण्यात येणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो DBT अंतर्गत येणार असल्यामुळे तुमचं आधार बँक अकाउंटशी सेडिंग असणं गरजेचं आहे। तर तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का इनॅक्टिव्ह आहे। जर ॲक्टिव्ह असेल तर पैसे येतील आणि इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर पहा, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ज्यांना या अगोदर 3000 आलेले आहेत त्यांना परत काही प्रोसेस करायची आहे का, तरच त्यांना पैसे येणार आहेत का, तर नाही। ज्या महिलांना या अगोदर 3000चा हप्ता आलेला आहे अशा लेडीजना या ठिकाणी काहीही करायची गरज नाही। त्यांना आता डायरेक्ट 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला मिळणार आहेत। तर हे मुद्दे क्लिअर झाले। 4500 रुपये 3 महिन्यांचे पैसे आहेत। ऑगस्ट एंडिंगपर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना मिळालेले आहेत, त्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे आहेत। त्याचबरोबर आता तिसरा हप्ता 3000 घेतलेल्या महिलांना 1500 मिळणार आहे। आणि सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे, अगदी 25 सप्टेंबरपर्यंत ज्यांचा फॉर्म आहे त्या अर्जाची छाननी करून या 25 सप्टेंबरपर्यंत आलेल्या महिलांना, अर्ज आलेल्या महिलांना 29 सप्टेंबरपर्यंत पैसे देणार असल्याची माहिती सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे। तिसरा हप्ता 29 तारखेपर्यंत सर्व महिलांना मिळून जाणार आहे, काळजी करू नका। आता आपली सगळ्यात मोठी अपडेट पाहूया की लाडक्या बहिणींना 6000 आले, तर 6000 आलेला स्क्रीनशॉट आपण अगोदर पाहू। तर इथं पाहू शकता या महिलेला जे आहे ते 6000पेक्षा जास्त रक्कम आलेली आहे। 6800 रुपये यांच्या अकाउंटला क्रेडिट करण्यात आलेले आहेत। हे पैसे जे आहेत ते सरकारकडून ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। DBT अंतर्गतच हे मिळालेले पैसे आहेत। यांच्या अकाउंटला हे पैसे 6800 रुपये एवढे आलेले आहेत। DBT अंतर्गत आलेले पैसे आहेत। 24 तारखेला हे पैसे आलेले आहेत। पहा, 24 तारखेला हे पैसे आलेले आहेत। लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आलेले हे 6800 रुपये आहेत। 24 तारखेला हे पैसे त्यांना मिळालेले आहेत। पण हे पैसे जे आहेत ते सरकारकडून जरी ट्रान्सफर करण्यात आलेले असले, DBT अंतर्गत जरी हे पैसे आलेले असले, तरी पण या लाडक्या बहिणीला जे पैसे मिळालेले आहेत त्यामध्ये पहा हे पैसे कशाचे आहेत, तर PM किसान योजनेचा जो हप्ता आहे त्या संदर्भातले हे पैसे जे आहेत ते महिलांना मिळालेले आहेत। लाडक्या बहिणींना मिळालेले पैसे आहेत, सरकारकडूनच मिळालेले हे पैसे आहेत। लाडकी बहीण योजनेचा हा तिसरा हप्ता नाही। तर या ठिकाणी पहा, ज्या तुम्ही सरकारी योजनांचे जर सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर त्याचे देखील पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होत आहेत। लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत आहेत। नक्कीच ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। सर्व लेडीजला हे पैसे मिळत आहेत ज्यांनी KYC वगैरे केलेली आहे आणि सर्व प्रोसेस ओके असेल तर त्यांना हे सरकारकडून DBT अंतर्गत पैसे पाठवण्यात येत आहेत। तुम्ही देखील यासाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील हे पैसे मिळून जातील। त्यासाठी जी आवश्यक प्रोसेस असेल ती करायची आहे। तर या लेडीजला, या लाडक्या बहिणीला 6800 रुपये मिळालेले आहेत 24/9/2024ला। अशाच प्रकारे सरकारी योजनांची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।